योगिता होम फूड्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज बघा आपण झणझणीत हिरवी मिरचीचा ठेचा बनवणार आहोत आणि तुम्ही बघू शकता हा ठेचा किती मस्त तयार झालेला आहे। जास्त मसाल्याचा वापर न करता ओबडधोबड वाटलेल्या हिरवी मिरचीचा ठेचा खरंच खायला खूप छान लागतो आणि जर घरामध्ये भाजीला काही नसेल तर अशा पद्धतीचा ठेचा तुम्ही नक्की बनवून बघा। तर आज झणझणीत आपण हिरवी मिरचीचा ठेचा बनवणार आहोत आणि त्यासाठी बघा काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया आणि रेसिपीला सुरुवात करू। तर बघा इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे तापायला आणि त्याच्यामध्ये 1 वाटीभर मी शेंगदाणे घातलेले आहेत आणि शेंगदाणे छान असे डाग पडेपर्यंत आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत। आणि तुम्ही बघू शकता मस्त असं आपण इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, काढून घेऊया। त्याच कढईमध्ये बघा आपल्याला हिरवी मिरच्या घालायच्या आहेत आणि हिरवी मिरची भाजताना बघा थोडंसं आपल्याला तेल ओतायचं आहे। तेल घातल्याने हिरवी मिरची छान अशी मऊ होते आणि लवकर कुटली जाते। तर इथे बघा डाग पडेपर्यंत आपण हिरवी मिरची छान अशी भाजून घेऊया। अशा पद्धतीने बघा 4 ते 5 मिनिट ह्या हिरव्या मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्येच बघा 1 लसणाचा गड्डा, थोडेसे जिरे घातलेले आहेत। लसूण, जिरे आणि हिरवी मिरची छान अशा आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त छान असे मिरच्यांना डाग पडलेले आहेत, चटके बसवून घेतलेले आहेत। जवळून दाखवते अशा पद्धतीने मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहेत, तर काढून घेऊया। आणि आता बघा 3 छोट्या आकाराचे मी टोमॅटो घेतलेले आहेत, कढईमध्ये घातले आणि थोडंसं तेल घालून टोमॅटो छान असे आपल्याला डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। आज आपण हिरवी मिरचीचा ठेचा बनवताना बघा टोमॅटोचा वापर करणार आहोत। त्यासाठी बघा टोमॅटो अख्खे छान असे घट्ट बघून घेतलेले आहेत लालसर। आलटून पलटून आपल्याला टोमॅटोला डाग पडेपर्यंत हा टोमॅटो छान असा भाजून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लसूण आपण भाजून घेतलेला आहे, थंड करायला ठेवलंय। आता बघा मोठा मी खलबत्ता घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये टोमॅटो, हिरवी मिरची आपल्याला घालायची आहे। इथे तुम्ही बघा मस्त छान असं आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि भाजून घेतलेल्या शेंगदाणे आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहेत। तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरला ओबडधोबड वाटून घेऊ शकता। आता बघा या खलबत्त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि टोमॅटो एकत्रच घातलेला आहे बघा आणि छान असं आपल्याला ओबडधोबड याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता हिरवी मिरची, टोमॅटो छान असे आपण ओबडधोबड वाटून घेत आहोत। तर इथे बघा सुरुवातीला ठेचा आपण जाडसर वाटून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीर घातल्यानंतर बघा परत एकदा आपल्याला हा ठेचा छान असा वाटून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं जाडसर ओबडधोबड हा हिरवी मिरचीचा ठेचा आपण खलबत्त्यामध्ये बनवून घेतलेला आहे। आणि जवळून दाखवते तुम्हाला बघा काढून, हे बघा अशा पद्धतीचं जाडसर आपण हा ठेचा बनवून घेतलेला आहे। तर आता बघा गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल ओतलेलं आहे। थोडंसं तेल गरम झालं की अख्खेच आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता, लसूण छान असं हलकंसं भाजत आलं की त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि वाटून घेतलेला हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आणि मस्त छान असं 1 ते 2 मिनिट आपल्याला हा ठेचा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त छान असा आपण हा ठेचा तेलामध्ये परतून घेत आहोत। अशा पद्धतीने केले तर हिरवी मिरचीचा ठेचा खरंच खायला खूप छान लागतो। आणि सुरुवातीलाच आपण टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे इथे जास्त वेळ भाजायची, परतायची गरज नाही। हलकंसं तेलामध्ये बघा फोडणी दिलेली आहे आणि मस्त छान असा आपला झणझणीत हिरवी मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे। गॅस बंद करूया आणि खाली काढून घेऊया। तर इथे बघा गॅस खाली उतरवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं झणझणीत हिरवी मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे। बघूनच खावंसं वाटतं, तोंडाला पाणी सुटेल असं आपण हा ठेचा बनवून घेतलेला आहे। आणि हा ठेचा बघा बाजरीच्या, ज्वारीच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागतं। तर माझी मुलं भाकरी खात नाहीत तर चपाती खातात, त्यासाठी मी इथे चपाती बनवलेला आहे। आणि तुम्हाला बघा एक घास मी मोडून दाखवलेला आहे आणि ठेचा तुम्ही बघू शकता किती मस्त तयार झालेला आहे। अशा पद्धतीचा ठेचा तुम्ही नक्की बनवून बघा। आणि आज बनवलेला हिरवी मिरचीचा ठेचा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा। धन्यवाद।